नमस्कार. आज आपण मराठी रंगभूमीच्या इतिहासातल्या एका अशा काळाबद्दल बोलणार आहोत ज्याने खरं तर सगळंच बदलून टाकलं. तो काळ होता 1920 ते 1960चा. आता विचार करा, या 40 वर्षात नेमकं असं काय घडलं असेल की त्याला सुवर्ण काळ असं म्हटलं जातं. चला या प्रवासाला एकत्र सुरुवात करूया. एक साधा प्रश्न आहे, एखादी कला खरंच मरते का, की ती राखेतून फिनिक्स पक्षासारखा पुन्हा जन्म घेते? ऐकायला फिल्मी वाटेल, पण 20व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या मराठी रंगभूमीसमोर अगदी हाच प्रश्न वाचून उभा होता. संगीत नाटकांचा तो सोनेरी काळ संपत आलेला आणि रंगभूमीवर एक प्रचंड मोठी पोकळी तयार झाली होती. आणि आजची आपली ही कहाणी आहे त्या पोकळीतून झालेल्या एका विलक्षण पुनर्जन्माची. पण हा जो बदल आहे ना, तो नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. म्हणजे अगदी पडद्या मागे 1920च्या आधीचा तो काळ कसा होता ते बघावं लागेल. जरा कल्पना करून बघा, तो काळ जेव्हा नाट्यगृहांमध्ये फक्त आणि फक्त संगीत नाटकांचे स्वर घुमायचे. किर्लोस्कर, देवल, गडकरी, काय दिग्गज मंडळी होती. त्यांनी तो काळ अक्षरशः गाजवला. पण मग 1920 नंतर हळूहळू हे स्वर विरळ होत गेले. प्रेक्षक कमी झाले आणि मग रंगभूमीवर पसरली एक भयाण शांतता, एक मोठी पोकळी. आणि मग ही पोकळी भरून काढण्यासाठी एक नवी लाट आली. ती होती सामाजिक नाटकांची. आणि किती नाटकं, तब्बल 400हून अधिक. पण प्रश्न हा आहे की हे अचानक का घडलं? तर त्याचं कारण होतं पाश्चात्य विचार आणि आपल्याकडचे फुले आगरकरांसारखे समाजसुधारक. त्यांच्या विचारांनी नाटककारांना जणू समाजाकडे बघण्याचा एक नवा चष्माच दिला होता. आणि बस इथूनच मराठी नाटकाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. आता नाटक म्हणजे फक्त मनोरंजन नव्हतं, ते बनलं होतं समाजाचा आरसा. जे समाजात घडत होतं, जे प्रश्न होते, ते नाटककारांनी थेट जसेच्या तसे रंगमंचावर आणायला सुरुवात केली. आणि या नव्या पर्वाचे पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे शिलेदार कोण असतील तर ते होते भार्गवराव विठ्ठल, अर्थात ज्यांना आपण सगळे मामा वरेरकर म्हणून ओळखतो. जरा विचार करा, एक व्यक्ती तब्बल 40 वर्ष अविरतपणे फक्त समाजासाठी लिहिते आहे. कमालच आहे. वरेरकरांची नाटकं म्हणजे साधी नाटकं नव्हतीच. त्या काळातल्या वर्तमानपत्रातल्या हेडलाईन्स होत्या असं समजा. समाजात हुंड्यामुळे एका मुलीची आत्महत्या होते आणि ते लगेच हाच मुलाचा बाप लिहितात. देशात गांधीजींची असहकार चळवळ जोर धरते आणि ते सत्तेचे गुलाम रंगमंचावर आणतात. म्हणजे बघा, नाटक आणि समाज इतके एकरूप झालेले क्वचितच पाहायला मिळत. आता वरेरकरांसोबतच आणखी एक महत्त्वाचं नाव होतं, ते म्हणजे मोग रांगळेकर. पण त्यांची स्टाईल जरा वेगळी होती. त्यांच्यावर पाश्चात्य नाटककार इब्सेनचा खूप प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी काय केलं तर समाजाच्या मोठ्या मोठ्या समस्यांवर बोलण्याऐवजी ते आपल्यासारख्या मध्यमवर्गीय घरांच्या 4 भिंतींच्या आत शिरले. तिथल्या गोष्टी, तिथले संघर्ष त्यांनी रंगमंचावर आणले. आणि हा प्रभाव किती जबरदस्त होता याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचं नाटक कुलवधू. बघा, इकडे पाश्चात्य देशात इब्सेनच्या अ डॉल्स हाऊसमधली नायिका नोरा आपलं घर सोडून जाते आणि तिकडे रांगणेकरांची भानुमती आपल्या अहंकारी नवऱ्याला सोडून घराबाहेर पडते. विचार करा, त्या काळात एका स्त्रीने स्वतःच्या हक्कांसाठी घर सोडणं हा किती मोठा आणि क्रांतिकारक विचार होता. आणि तो नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होता. ठीक आहे, सामाजिक नाटकं तर येत होती, ती महत्त्वाचीही होती. पण जी गर्दी नाट्यगृहांमधून ओसरली होती तिला परत खेचून आणण्यासाठी काहीतरी वेगळीच जादू लागणार होती. आणि मग रंगमंचावर एंट्री झाली एका अशा लेखकाची ज्याने आपल्या लेखणीने अक्षरशः हास्याची कारंजी उडवली. हो, ते होते आचार्य अत्रे. हे जे वाक्य आहे ना, ते अत्रेंच्या कामाचं अगदी अचूक वर्णन करतं. त्यांनी बरोबर ओळखलं होतं की लोकांना फक्त गंभीर विचार नकोयत, त्यांना निखळ मनोरंजन पण हवंय. आणि मग काय, त्यांनी हास्याचा आणि विडंबनाचा असा काही वापर केला की जी नाट्यगृह ओस पडली होती तिथे पुन्हा हाऊसफुलचे बोर्ड झळकू लागले. त्यांची नाटकं बघा, साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी आणि अर्थातच अजरामर मोरूची मावशी. या नाटकांनी प्रेक्षकांना नुसतं हसवलं नाही तर अक्षरशः खळखळून हसवलं. पण हा फक्त वरवरचा विनोद नव्हता बरं का. त्या प्रत्येक हास्याच्या मागे समाजातील दांभिकतेवर, ढोंगीपणावर केलेला एक अचूक प्रहार होता. तर अत्रेंनी काय केलं, त्यांनी रंगभूमीला पुन्हा एकदा जिवंत केलं. एक प्रकारे स्टेज तयार करून दिलं. आणि आता ह्या तयार झालेल्या मंचावर एका नव्या पिढीची एंट्री झाली. आणि या पिढीने नाटकाला फक्त सामाजिक नाही तर एक मानसिक, एक सायकोलॉजिकल खोली दिली. म्हणजे 1940 नंतरचा काळ तर जणू काही एक क्रिएटिव्ह स्फोटच झाला होता. एका बाजूला शिरवाडकर पात्रांच्या थेट मनात डोकावत होते, तर दुसरीकडे तेंडुलकर मध्यमवर्गीय माणसाचा संघर्ष मांडत होते. पु ल देशपांडे विनोदाला एक बौद्धिक उंची देत होते.
आणि वसंत कानेटकर तर थेट सायकॉलॉजीलाच रंगमंचावर घेऊन आले होते. विचार करा, एकाच वेळी कितीतरी वेगवेगळे प्रवाह एकत्र आले होते. आणि याच काळात आपल्या नाटककारांनी जगाच्या खिडक्या उघडल्या. यात सगळ्यात मोठं नाव म्हणजे अर्थातच पु ल देशपांडे. त्यांनी रशियन लेखक गोगोलच्या नाटकाचं अंमलदार नावाचं असं काही रूपांतर केलं की ते नाटक परदेशी आहे असं वाटलंच नाही. ते अगदी आपलं वाटलं. आणि हेच त्यांनी सुंदरमी होणारच्या बाबतीतही केलं. हे खूप मोठं काम होतं, जगातलं सर्वोत्तम साहित्य आपल्या मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याचं. आता या मोठ्या 3 अंकी नाटकांच्या सोबतीनेच याच काळात एक छोटा पण तितकाच स्फोटक नाट्यप्रकार जन्माला आला आणि तो होता एकांकिका. एकांकिका नावाप्रमाणेच एकाच अंकात संपणारं नाटक. आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात जसं आपल्याला शॉर्ट्स आणि रील्स बघायला आवडतं ना, तसंच काहीसं. कमी वेळात एकच विचार किंवा एकच घटना थेट प्रेक्षकांच्या काळजाला हात घालायची. आणि हीच ताकद होती या प्रकारात. त्यामुळेच तो इतका लोकप्रिय झाला. आणि या प्रकारात सुद्धा 2 मास्टर्स होते. एका बाजूला होते विजय तेंडुलकर, जे आपल्या एकांकिकांमधून समाजाच्या वर्मावर बोट ठेवत होते, आणि दुसऱ्या बाजूला होते पु ल देशपांडे, जे सदू आणि दादूसारख्या एकांकिकांमधून लोकांना हसून लोटपोट करत होते. म्हणजे बघा, एकाच नाण्याच्या 2 बाजू. तर अशी होती ही कहाणी, संगीत नाटकांच्या आस्थानंतर सुरू झालेली आणि पुढे 40 वर्षात एका नव्या सृजनशील पहाटेमध्ये रूपांतरित झालेली एक विलक्षण कहाणी. याला जर आपण थोडक्यात बघितलं तर संगीत नाटकांच्या रासानंतर जी पोकळी निर्माण झाली होती, तिथे वरेरकर आणि रांगणेकरांनी सामाजिक नाटकांचा पाया रचला. त्या पायावर आचार्य अत्रेंनी विनोदाचा कळस चढवला आणि मग शिरवाडकर, तेंडुलकर, पु ल यांसारख्या दिग्गजांनी त्या तयार झालेल्या वास्तूत विचारांचे आणि भावनांचे सुंदर रंग भरले. खरंच एका कलेचा यापेक्षा सुंदर पुनर्जन्म असूच शकत नाही. आणि जाता जाता एक प्रश्न. त्या काळात नाटकाने समाजाला आरसा दाखवला, समाजाला दिशा दिली. पण आजच्या आपल्या या गुंतागुंतीच्या काळात नाटकाची समाजाला दिशा देण्यासाठी काय भूमिका असू शकते? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?